आज आपण भारताच्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेवर चर्चा करणार आहोत. वरवर पाहता ही एक अयशस्वी योजना वाटते, पण तिच्या डोकावून पाहिलं की भारताच्या इतिहासाचे आणि वर्तमानाचे अनेक महत्त्वाचे धागेदोरे सापडतात. अगदी बरोबर. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार ही योजना म्हणजे मोठ्या अपेक्षा आणि तितक्याच मोठ्या संकटांची एक विलक्षण कहाणी आहे. हो, म्हणजे एकाच वेळी स्वप्न पाहणं आणि वास्तवाशी झुंजणं. उत्तम उदाहरण आहे याचं. आपण आज या योजनेच्या महत्वाकांक्षी उद्दिष्टांवर, त्यामागील आर्थिक विचारांवर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेला सुरुंग लावणाऱ्या त्या मोठ्या राजकीय आणि नैसर्गिक संकटांवर सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग या कथानकाची सुरुवात करूया. ही योजना होती 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966. आणि या योजनेला एक खास नाव दिलं होतं कृषी व उद्योग योजना. हो, आणि यातच या योजनेचं सगळं सार दडलेलं आहे. म्हणजे एकाच वेळी दोन मोठ्या घोड्यांवर स्वार होण्याचा हा प्रयत्न होता. हे ध्येय खूप मोठं होतं, पण तेवढंच जोखमीचं पण होतं, नाही का? नक्कीच. कारण पहिल्या योजनेत आपण फक्त शेतीवर लक्ष दिलं, दुसऱ्यात आपला सगळा भर जड उद्योगांवर होता. बरोबर. आता तिसऱ्या योजनेत नियोजन आयोगाने विचार केला की आता देश इतका परिपक्व झाला आहे की तो दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढू शकतो. अन्नधान्यात स्वयंपूर्णता आणि औद्योगिक पाया मजबूत करणे, ही दोन्ही ध्येय एकत्र गाठायची होती. आणि याच काळात देशाने 2 पंतप्रधान पाहिले, आधी पंडित नेहरू आणि नंतर लाल बहादूर शास्त्री. हो, दोन्ही नेत्यांवर या दुहेरी जबाबदारीचा भार होता. आणि या मोठ्या ध्येयामागे एक विशिष्ट आर्थिक मॉडेल होतं. स्रोतानुसार ते होतं फेल्डमन महालनोबिस प्रतिमान. हे नाव ऐकायला खूप जड वाटतं, पण सोप्या भाषेत याचा अर्थ काय होता? खूप छान प्रश्न आहे. या मॉडेलचा सोपा अर्थ असा होता की आधी मासे विकण्याऐवजी मासे पकडायची जाळी आणि होड्या बनवण्यावर जास्त पैसे गुंतवा. अच्छा. सुरुवातीला त्रास होईल, पण एकदा का तुमच्याकडे जाळी आणि होड्या तयार झाल्या की तुम्ही आयुष्यभर जास्त मासे पकडू शकाल. भारताच्या बाबतीत ह्या जाळ्या म्हणजे स्टील प्लांट्स, वीज प्रकल्प आणि मशीन बनवणारे कारखाने होते. यालाच भांडवली वस्तू म्हणजे कॅपिटल गुड्स म्हणतात. म्हणजे एकदा का आपण या वस्तू बनवण्यास स्वावलंबी झालो की बाकीच्या वस्तू बनवणं सोपं जाईल, हा विचार होता. अगदी तोच. तर हे फक्त एक सैद्धांतिक मॉडेल नव्हतं. याला प्रत्यक्षात आणण्यासाठी सुखमाय चक्रवर्तींसारख्या मोठ्या अर्थतज्ञांनी द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन नावाचा एक गणिती आराखडा बनवला होता. हो, आणि यावरून या योजनेमागची तयारी किती गांभीर्याने केली होती हे दिसतं. आणि या तयारीनुसार आकडेवारी काय सांगत होती? लक्ष्य काय होतं? लक्ष्य खूप मोठं होतं. राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी 5.6% वाढ अपेक्षित होती. त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रात 7,500 कोटी रुपयांची प्रचंड गुंतवणूक करायची होती. 7,500 कोटी? हो, आणि ह्या खर्चाचं वाटप पाहणं महत्वाचं आहे. सर्वात जास्त म्हणजे सुमारे 25% खर्च वाहतूक आणि दळणवळणावर होणार होता. कारण कारखाने उभे राहिले तरी माल पोहोचवायला रस्ते आणि रेल्वे हवीच. बरोबर. त्यानंतर 23% उद्योगांवर आणि 31% कृषी व सिंचनावर खर्च करायचा होता. यातूनच ती दुहेरी नीती स्पष्ट दिसते. तर सगळी तयारी झाली होती, आराखडा तयार होता आणि देशाच्या अपेक्षा खूप उंचावल्या होत्या. पण मग नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. इथूनच या योजनेच्या कथानकाला एक नाट्यमय आणि गंभीर वळण लागतं. हो, योजनेच्या पहिल्याच वर्षी 1961 मध्ये गोवा मुक्ती संग्रामामुळे भारताला लष्करी कारवाई करावी लागली. शांततेचे सर्व प्रयत्न थकल्यानंतर ऑपरेशन विजय सुरू झालं. ऑपरेशन विजय? हो. 18 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सैन्याने कारवाई सुरू केली आणि 36 तासांच्या आत पोर्तुगीज गव्हर्नरने शरणागती पत्करली. गोवा, दीव आणि दमण स्वतंत्र होऊन भारतात विलीन झाले. हा एक मोठा राजकीय विजय होता, पण यामुळे अर्थव्यवस्थेवर पहिला ताण आला असेल. नक्कीच. अनियोजित लष्करी खर्च होता तो. आणि हा तर फक्त सुरुवातीचा धक्का होता. यानंतर पुढच्याच वर्षी 1962 मध्ये देशावर एक मोठं संकट कोसळलं. ते म्हणजे चीनसोबतचं युद्ध. बरोबर. 20 ऑक्टोबर 1962 रोजी चीनने भारतावर आक्रमण केलं. अक्साई चीन आणि तेव्हाचा नेफा म्हणजे आजचा अरुणाचल प्रदेश तील सीमावाद हे यामागचं मुख्य कारण होतं. आणि दलाई लामांना दिलेला आश्रय हेही एक निमित्त ठरलं. हो, या युद्धासाठी भारत अजिबात तयार नव्हता. एका महिन्याच्या युद्धात भारताला मोठा पराभव पत्करावा लागला आणि या घटनेने देशाचं मनोधैर्य खचलं. याचा आर्थिक परिणाम काय झाला? सगळं नियोजन कोलमडून पडलं असेल. निश्चितच. विकासासाठी ठेवलेला पैसा अचानक संरक्षणाकडे वळवावा लागला. संरक्षण खर्चात प्रचंड वाढ झाली.
देशाच्या आर्थिक स्वावलंबनाच्या स्वप्नाला मोठा धक्का बसला. आणि या धक्क्यातून देश सावरत नाही, तोच संकटांची मालिका सुरूच राहिली. हो, 1964 मध्ये पंडित नेहरूंचं निधन झालं. देशाने आपला पहिला पंतप्रधान गमावला. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले आणि त्यांच्यासमोर आव्हानं कमी नव्हती. ही गोष्ट ऐकूनच अंगावर काटा येतो. म्हणजे एकाच योजनेच्या काळात 2 युद्ध, एका मोठ्या नेत्याचं निधन आणि त्यानंतर लगेचच 1965 मध्ये पाकिस्तानसोबत युद्ध झालं. हो, 1965 मध्ये पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी ऑपरेशन ग्रँड स्लॅम सुरू केलं. पण यावेळी भारत तयार होता असं म्हणतात. हो, पंतप्रधान शास्त्रीजींनी अत्यंत कणखर भूमिका घेतली. त्यांनी भारतीय सैन्याला आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून लाहोर आणि सियालकोटच्या दिशेने प्रचल करण्याचे आदेश दिले. आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतीय वायुसेनेचा वापर झाला. अगदी प्रभावीपणे वापर झाला. आणि याच युद्धाच्या आणि अन्न संकटाच्या काळात शास्त्रीजींनी जय जवान जय किसान हा अजरामर नारा दिला. तो फक्त एक नारा नव्हता. तो एक विचार होता. हो, देशाच्या 2 सर्वात मोठ्या आव्हानांना म्हणजे सीमा सुरक्षा आणि अन्न सुरक्षा यांना जोडणारा एक विचार होता. या युद्धानंतर ताशकंद करार झाला, पण तिथेच शास्त्रीजींचं दुःखद निधन झालं. म्हणजे या योजनेने 2 पंतप्रधान गमावले. बरोबर. या सगळ्या राजकीय उलथापलथीत देशाच्या ईशान्य भागातही एक महत्वाची घडामोड घडत होती, नाही का? अगदी बरोबर. नागा लोकांच्या स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनानंतर भारत सरकारने चर्चेअंती तोडगा काढला. 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँडला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. आणि ते भारताचं 16वं राज्य बनलं. हो, म्हणजे एका बाजूला युद्ध आणि दुसऱ्या बाजूला नव्या राज्याची निर्मिती, अशा परस्पर विरोधी घटना एकाच वेळी घडत होत्या. या सर्व घटनांचा एकत्रित परिणाम म्हणजे तिसरी योजना आपल्या मूळ उद्दिष्टांपासून भरकटत गेली. इतक्या मोठ्या संकटांच्या काळात सगळा पैसा संरक्षणावर खर्च होत असताना विकासाची गाडी पूर्णपणे थांबली होती की काहीतरी सकारात्मक घडत होतं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण या अंधाऱ्या काळातही काही दूरदृष्टीचे निर्णय घेतले गेले, विशेषतः बँकिंग आणि कृषी क्षेत्रात. जसं की 1964 मध्ये IDBI म्हणजेच इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. देशातल्या उद्योगांना दीर्घ मुदतीचं कर्ज मिळावं हा यामागचा उद्देश होता. आणि IDBIने भारताच्या औद्योगिक विकासात मोठी भूमिका बजावली. हो, सुरुवातीला ती रिझर्व्ह बँकेची उपकंपनी होती. IDBIने उद्योगांना पैसा पुरवला, पण सामान्य माणसाच्या बचतीचं काय? त्याला गुंतवणुकीची संधी देण्यासाठी काही वेगळा विचार झाला होता का? हो, आणि त्यासाठीच 1964 मध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे UTIची स्थापना झाली. UTI त्या काळात सामान्य लोकांकडे पैसे वाचले तर ते घरात किंवा फार तर बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये पडून राहायचे. बरोबर. ते देशाच्या विकासात कसे वापरायचे हा मोठा प्रश्न होता. UTIने छोट्या गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून ते शेअर बाजारात आणि इतर ठिकाणी गुंतवण्यास सुरुवात केली. ही भारतातल्या म्युच्युअल फंड उद्योगाची सुरुवात होती असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. आणि आज आपण जी ॲक्सिस बँक पाहतो तिचं मूळ याच UTI बँकेत आहे, बरोबर? अगदी बरोबर. हे खूपच रंजक आहे. म्हणजे एका बाजूला देश युद्धाच्या संकटात होता आणि दुसऱ्या बाजूला भविष्यातील आर्थिक विकासाचा पाया रचला जात होता. कृषी क्षेत्रात काय घडामोडी झाल्या? कृषी क्षेत्रात 2 क्रांतिकारक संस्था जन्माला आल्या. पहिली म्हणजे 1965 मध्ये कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली, ज्याला आज आपण CACP म्हणून ओळखतो. हो, कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइजेस. पिकाला किती किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP द्यावी याची शिफारस सरकारला करणं हे या संस्थेचं मुख्य काम आहे. आणि आज MSPचा मुद्दा किती महत्वाचा आणि संवेदनशील आहे हे आपण पाहतोच. याचं मूळ त्या काळात आहे. आणि दुसरी संस्था कोणती? दुसरी आणि तितकीच महत्वाची संस्था म्हणजे भारतीय अन्न महामंडळ FCI. हो, 14 जानेवारी 1965 रोजी तिची स्थापना झाली. आणि FCIची स्थापना ही एक मोठी गोष्ट होती. या एका निर्णयाने पुढची 50-60 वर्ष भारताचं अन्न सुरक्षेचं धोरण ठरवलं. याची कामं काय होती? शेतकऱ्यांकडून MSPवर धान्य खरेदी करणं, त्याचा साठा करणं आणि सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच रेशनिंगच्या दुकानांद्वारे गरिबांपर्यंत पोचवणं ही तिन्ही महत्वाची कामं FCI करते. म्हणजे आजची रेशनिंग व्यवस्था आणि MSPचा मुद्दा या दोन्हींचं मूळ इथे आहे. अगदी. तर आता आपण ह्या योजनेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इतकी संकटं आणि काही सकारात्मक घडामोडी यानंतर अंतिम निकाल काय लागला? योजनेचं मूल्यांकन काय सांगतं?
अंतिमतः ही योजना उद्दिष्ट गाठण्यात पूर्णपणे अपयशी ठरली. पूर्णपणे. हो. आकडेवारी या अपयशाची तीव्रता स्पष्टपणे दाखवते. या योजनेसाठी वाढीचं उद्दिष्ट म्हणजे टार्गेट ग्रोथ रेट खूप महत्वाकांक्षी होतं. 5.6% वार्षिक विकास दर गाठायचा होता. 5.6%. आणि आपण किती साध्य करू शकलो? केवळ 2.8%. अर्ध्यावरच गाडी थांबली. हो. काही ठिकाणी हा आकडा 2.7% किंवा 2.4% असाही दिसतो. पण सारांश तोच आहे. जे उद्दिष्ट ठेवलं होतं त्याच्या निम्म यशही आपण मिळवू शकलो नाही. आणि याचा सर्वात मोठा परिणाम महागाईवर झाला असेल? हो. 1965-66 या वर्षात चलनवाढीचा दर तब्बल 14% पोचला होता. सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं होतं. तर मग भारतीय नियोजनाच्या इतिहासातील हे सर्वात मोठं अपयश मानलं जातं, नाही का? हो, नक्कीच. स्वप्न खूप मोठं होतं, पण वास्तव अत्यंत कठोर होतं. आणि या अपयशाचे परिणाम फक्त विकासदर कमी होण्यापुरते मर्यादित राहिले नाहीत. देशाच्या आर्थिक तिजोरीवरही याचा गंभीर परिणाम झाला असणार. नक्कीच. 2 युद्ध आणि दुष्काळ यामुळे देशाची तिजोरी अक्षरशः रिकामी झाली होती. याच काळात भारताला इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून म्हणजे IMF कडून कर्ज घेण्याची वेळ आली. इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन म्हणजे डिव्हॅल्युएशन सुद्धा करावं लागलं. म्हणजेच डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी करावी लागली. आत्मनिर्भरतेचं स्वप्न पाहणाऱ्या देशासाठी हा एक मोठा धक्का होता. इतकं मोठं अपयश, IMF कडून कर्ज, रुपयाचं अवमूल्यन, हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की या योजनेतून काहीच सकारात्मक निष्पन्न झालं नाही का? सगळंच वाया गेलं. की काही अशा गोष्टी होत्या ज्या या अपयशाच्या धुळ्यात झाकोळल्या गेल्या? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण पूर्णपणे नकारात्मक चित्र रंगवणं इतिहासाशी प्रतारणा ठरेल. अपयशाचा डोंगर इतका मोठा होता की त्याखाली काही महत्वाच्या गोष्टी दबल्या गेल्या. उदाहरणार्थ, याच काळात पंचायत राज व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर दिला गेला. सत्तेचं विकेंद्रीकरण करून विकासाला तळागाळापर्यंत पोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. अच्छा, म्हणजे प्रशासकीय पातळीवर काही महत्वाच्या सुधारणा झाल्या. हो, आणि काही पायाभूत सुविधांची निर्मिती झाली, ज्याचा फायदा आपल्याला आजही होतो. अनेक राज्यांमध्ये राज्य वीज मंडळे म्हणजे स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स आणि राज्य रस्ते परिवहन महामंडळे यांची स्थापना याच योजनेच्या काळात झाली. म्हणजे आपली लाडकी ST बस. अगदी. विचार करा, आज आपण जी लाल डब्बा म्हणजेच आपली लाडकी ST बस पाहतो, तिची मुळं या काळात आहेत. आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा तो एक अविभाज्य भाग आहे. बरोबर. अनेक सिमेंट आणि खतांचे कारखाने सुद्धा याच काळात उभारले गेले. त्यामुळे सगळंच शून्य होतं असं म्हणता येणार नाही. पण तरीही एकंदर चित्र अपयशाचंच होतं. इतक्या मोठ्या अपयशानंतर देशाच्या नियोजन प्रक्रियेचं काय झालं? सरकार आणि नियोजन आयोगाने पुढचं पाऊल कसं उचललं? त्यांनी लगेच चौथी योजना सुरू केली का? नाही, ते शक्यच नव्हतं. देशाची आर्थिक स्थिती इतकी नाजूक होती की पुढची मोठी पंचवार्षिक योजना आखण्याचं धाडस सरकार करू शकलं नाही. आत्मविश्वास पूर्णपणे खचला होता. हो, एका पाठोपाठ एक धक्के बसले होते. त्यामुळे 1966 ते 1969 या 3 वर्षांच्या काळासाठी पंचवार्षिक नियोजनाला एक विराम देण्यात आला. या काळालाच योजना सुट्टी किंवा प्लॅन हॉलिडेज असं म्हटलं जातं. म्हणजे अक्षरशः नियोजनातून सुट्टी घेतली. एक प्रकारे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, पुन्हा उभं राहण्यासाठी घेतलेला हा एक ब्रेक होता. बरोबर. या काळात पंचवार्षिक योजनेऐवजी 3 वार्षिक योजना राबवण्यात आल्या. प्रत्येक वर्षासाठी परिस्थितीनुसार वेगळं नियोजन केलं गेलं. पण इथेच कथेला एक वळण मिळतं ना? हो, इथेच या कथेमध्ये एक अविश्वसनीय आणि नाट्यमय वळण येतं. ज्याला आपण अपयशाचा काळ किंवा नियोजनातून घेतलेला ब्रेक म्हणतो, त्याच योजना सुट्टीच्या काळात भारतात एका मोठ्या क्रांतीची पायाभरणी झाली. आणि ती क्रांती म्हणजे हरित क्रांती, ग्रीन रेव्होल्यूशन. अगदी बरोबर. इथे एक अविश्वसनीय विरोधाभास आहे. ज्या योजनेचं सर्वात मोठं अपयश म्हणजे अन्नधान्याची टंचाई होती, त्याच अपयशामुळे आणि PL40च्या अपमानामुळे देशाला असा एक धक्का बसला की त्यातूनच भारताला कायमचं अन्न सुरक्षित करणारी हरित क्रांती जन्माला आली. म्हणजे त्या अपयशाशिवाय कदाचित हरित क्रांतीला इतकी गती मिळालीच नसती. बरोबर. ती राजकीय इच्छाशक्ती मिळाली नसती. याच काळात नवीन, जास्त उत्पादन देणारी बियाणं, खतं आणि सिंचन पद्धतींवर काम सुरू झालं. वा. म्हणजे ज्या तिसऱ्या योजनेने आपल्याला अन्नासाठी दुसऱ्यांपुढे हात पसरायला लावले,
त्याच योजनेच्या अपयशाने आपल्याला कायमचं स्वावलंबी बनण्याचा मार्ग दाखवला. ही गोष्ट खरंच अविश्वसनीय आहे. हो, ज्या हरित क्रांतीने पुढे जाऊन भारताला अन्नधान्याच्या बाबतीत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवलं, तिची सुरुवात तिसऱ्या योजनेच्या अपयशामुळे आलेल्या या ब्रेकमध्ये झाली. हे भारतीय नियोजनाच्या इतिहासातील एक आश्चर्यकारक पण तितकंच प्रेरणादायी सत्य आहे. आणि योग्य स्वप्न पाहिलं, बरोबर. पण बाह्य संकटांपुढे ते अक्षरशः धुळीस मिळालं. 5.6% ध्येय गाठता गाठता गाडी 2.8%वरच थांबली. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. तिसऱ्या योजनेचं अपयश हे भारतासाठी एक कटू पण आवश्यक शिक्षण होते का? कारण याच मोठ्या अपयशामुळे आलेल्या नियोजन सुट्टीच्या काळात हरित क्रांतीची पायाभरणी झाली, ज्याने पुढे भारताची सर्वात मोठी गरज म्हणजे अन्न सुरक्षा भागवली. कधी-कधी मोठ्या अपयशातच भविष्यातील सर्वात मोठ्या यशाची बीजं दडलेली असतात. बरोबर. कदाचित अपयशाकडे केवळ अपयश म्हणून न पाहता ते आपल्याला काय शिकवून जातंय या दृष्टिकोनातून पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा.